नमस्कार, मी निरंजन ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा अचानक इतका मोठा विजय का झाला आणि ज्या पद्धतीने निवडणूक झाली, ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये पैसा पाण्यासारखा ओतला गेला, तो कसा काय अचानक झालं, असा अनेकांना प्रश्न पडला होता। पण त्याची आता उत्तरं मिळायला लागली आणि आत्ता 2 तारखेला एक महत्त्वाची मुंबईमध्ये एका कंपनीची मीटिंग झाली आणि ती कंपनी म्हणजे जय कॉर्पोरेशन लिमिटेड। या जय कॉर्पोरेशन लिमिटेडनी सेबीला असं कळवलं होतं की ती कंपनी त्यांचं जे भांडवल आहे ते भांडवलातून आता बाहेर पडते आहे आणि ते मोठं प्रोजेक्ट आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय की मुंबईमधली सर्वात मोठं लँड पार्सल ज्याला म्हटलं जातं अशी 5286 एकर जमीन, 5286 एकर जमीन ही मुकेश अंबानींच्या रिलायन्सला 2200 कोटी रुपयामध्ये मिळाली। अनेकांना माहिती असेल की ज्यावेळेला नव्या मुंबईमधल्या एसीझेडची प्रोजेक्टची अनाउन्समेंट झाली होती त्यावेळेला असं म्हटलं होतं की या परिसरामधचं इकॉनॉमिक पोटेन्शियल हे वर्षाला 1,00,000 कोटी रुपयाचं आहे। तर काही वर्षांपूर्वी 1,00,000 कोटी रुपये बिझनेस पोटेन्शियल असलेली जमीन ही 2200 कोटी रुपयामध्ये या मुकेश अंबानींना मिळाली। बरं, पूर्वी कसं होतं की हा सगळा जो परिसर आहे न्हावा पासूनचा पुढचा हा म्हणजे बंदरांचा परिसर होता। तिथं म्हणजे JNPT आहे, त्याच्यानंतर नवी मुंबई एअरपोर्ट येऊ घातलेलं आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे हायवे आहे, तो कोस्टल रोड जो प्रस्तावित आहे तो त्या ठिकाणी होता। त्या ऍक्सेस असा तोपर्यंत नव्हता। मग अचानक भाजप आल्यानंतर काय झालं की ते कोस्टल रोडची चर्चा सुरू झाली। त्याच्यानंतर 17,800 कोटी रुपये खर्च करून तो एक अटल सेतू बांधला गेला, ट्रान्स हार्बर लिंक ज्याला म्हटलं गेलं। म्हणजे शिवडीपासून मुंबईमधून सुरू होतो आणि तो जवळजवळ 21-22 किलोमीटर लांब असलेला संपूर्ण समुद्राच्या खाडीवरून समुद्रावरून जाणारा तो पूल 21.8 किलोमीटर या लांबीचा हा डायरेक्ट न्हावा शेवापर्यंत कनेक्ट होतो आणि मग त्याला काहीतरी प्रचंड टोल लावला, तिथं आता वाहनच जात नाहीयेत म्हणून सगळेजण बोलायला लागले। म्हणजे आपली लोकही इतकी भाबडी आहेत ना की हा 21 किलोमीटरचा ट्रान्स हार्बर लिंक बांधलेला आहे आणि त्याच्यावरती रोजचा 500 रुपयाचा जाण्या येण्याचा जर का टोल लागणार असेल तर कसं काय हे परवडेल आणि कोण जाईल, आणि म्हणून त्याच्यावर बघा वाहतूक आहे। येड्या गवाळ्यांनो, तुमच्यासाठी हा ट्रान्स हार्बर लिंकचा पूल बांधलाच नव्हता, हा बांधलाच मुळामध्ये गेला 17,000 कोटी रुपये सरकारचे खर्च करून, आणि सरकारचे म्हणजे तुमच्या आणि माझ्या करातल्या पैशांनी हा ट्रान्स हार्बर लिंक बांधला गेला आणि तो ट्रान्स हार्बर लिंक अंबानींना फॅसिलिटेट करण्यासाठी म्हणून बांधला गेला हे आता कळलं। काही लाख कोटी रुपयाची जमीन बिझनेस पोटेन्शियल असलेली ही 2200 कोटी रुपयामध्ये मुकेश अंबानींना आता मिळणार। आणि त्यासाठी त्या जैन कॉर्पोरेशननी सेबीला जे पत्र लिहिलं त्यात त्यांनी असं लिहिलं की 32% त्यांचा स्टेक जो आहे तो ते कॅपिटल म्हणून काढून घ्यायचा आहे, तर शेअर होल्डर्सची एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग आम्ही आता बोलवणार आहोत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग। आणि त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग मधून हा निर्णय घेतला गेला की ही सगळी जमीन 2200 कोटी रुपयामध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मिळाली। काही दिवसांपूर्वी मुंबईमधली धारावीच्या रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट हे अटी शर्ती सगळं बदलून त्या सगळ्या अदानीलाच फेवरेबल असतील हे सगळं करून धारावी रिडेव्हलपमेंट म्हणजे जे हार्ट ऑफ द मुंबई आहे त्याच्या रिडेव्हलपमेंटचं 300-325 एकर जमिनीचं रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट हे गौतम अदानींच्या कंपनीला दिलं आणि गौतम अदानींनी या 300 एकरच्या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून मुंबईमध्ये आम्हाला आणखीन 1200 एकर जमीन पाहिजे म्हणून सांगितलं, ती पण दिली। मग त्यात दुग्धशाळेची जमीन दिली, त्यात आणखीन कुठल्या रिहॅबिलिटेशनच्या जमिनी दिल्या, हे सगळ्या 1200 एकर म्हणजे 1500 एकर जमीन मुंबईमधली, म्हणजे गोरेगाव मधल्या जमिनी दिल्या आहेत, कुर्ल्यामधल्या जमिनी दिल्या आहेत, वरळी सिफेसवरच्या जवळच्या जमिनी दिलेल्या आहेत।
या सगळ्या जमिनी अदानीला देऊन आता आणि धारावीची अशी 1500 एकर मुंबईमधली जमीन अदानीला दिली आणि ही 5286 एकर जमीन 2200 कोटी रुपयामध्ये मुकेश अंबानींना दिलं. आणि आपली लोक कशामध्ये रमले? लाडका भाऊ कोण, लाडकी बहीण कोण? कळलं लाडका भाऊ कोण? लाडका भाऊ हेच आहेत फक्त अदानी आणि अंबानी, A1 A2 जे राहुल गांधी त्यांच्याबद्दल बोलतात. आणि त्यांना फेवर करण्यासाठी म्हणून एवढे मोठे निर्णय घेतले गेले. या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे इतकं दुर्दैवाची गोष्ट आहे की या सगळ्यामध्ये किती ठिकाणचा फायदा मुकेश अंबानींना होणार आहे. म्हणजे एकीकडे बघा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे, म्हणजे ऑलरेडी JNPTच्या खाजगीकरणाची चर्चा सुरूच झाली आहे. JNPTचा अर्ध्यापेक्षा जास्त बिझनेस मुंद्रा पोर्टला तिकडे अदानीच्या पोर्टला घेऊन गेलेत. या JNPTचं काय करायचं, JNPTच्या जमिनींचं काय करायचं, हा सगळा एक भाग आहेच ऑलरेडी चाललेला तिथं. आता हा ट्रान्स हार्बर लिंक जे महाराष्ट्र सरकारने आता तर मी असं म्हणेन तो मुकेश अंबानींना गिफ्ट देण्यासाठी म्हणून बांधला आणि मग गिफ्ट त्याच्या पलीकडे दिली. पुलावरून उतरलात की लगेच 5200 एकर जमीन मुकेश अंबानींना ही माती मोल भावामध्ये ही त्या ठिकाणी देऊन टाकली 2200 कोटी रुपयात. आणि याचा म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा ऍक्सेस आता त्याच्याकडे, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा आता अंबानींच्या जमिनीमधून पुढच्या सगळ्या वाहतुकी असतील. त्यामुळे त्या एअरपोर्टच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने आजूबाजूला जे काही उभं राहील ते आता मुकेश अंबानी उभं करेल. या एक्सप्रेस हायवे तर आहेच आहे, हे ट्रान्स हार्बर लिंकच्या अनुषंगाने जे काही उभं करायचं आता मुकेश अंबानी उभं करेल. JNPTच्या आजूबाजूला जे उभं राहू शकतं धंदा म्हणून ते सगळं आता मुकेश अंबानी उभं करेल. हे या 2 जणांना लाखो कोटी रुपयाचा फायदा देण्यासाठी म्हणून हे काहीही करू शकतायत. आणि हे आता त्याच्या समोर आत्ताचं असलेलं उदाहरण आहे. 17,843 कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल हा तुमच्या 200 आणि 250 रुपयाचे टोल गोळा करण्यासाठी नव्हता. आणि तो त्याच्यावरून पहिल्यांदा मी ज्यावेळेला गेलो, माझा एक मित्र माझ्यासोबत होता, तेव्हाच मी त्याला म्हटलं की डेफिनेटली याचा काहीतरी अल्टिरियर मोटिव्ह आहे, हे असूच शकत नाही अदरवाईज इतकं मोठं. पण ते केलं गेलं आणि या सगळ्या भविष्यातल्या बिझनेस पोटेन्शियलचा फायदा लाखो कोटी रुपयांचा हा एकटा मुकेश अंबानी आणि त्याची कंपनी घेणार. आणि नागरिक या देशातले बसलेत खुळखुळा वाजवत. ते 80 कोटी लोक मोफत धान्य कधी येतं, त्याच्यावरचा नॉन बायोलॉजिकल प्राण्याचा फोटो कसा छापलेला असेल त्याच्यावरती, त्यात नवीन नवीन घोषणा काय आणतील. आणि देशभरातल्या लोकांना या सगळ्या गोष्टींपासून, या भ्रष्टाचारापासून विचलित करण्यासाठी देशभरातल्या लोकांना आणखीन कुठली कुठली गाणी सांगितली जातील. अमुक दर्ग्याखाली मंदिर आहे, तमुक मशिदीखाली मंदिर आहे. आणि हे सगळं त्याच्यामध्ये सगळ्या देशाला रमवून ठेवायचं. कालचीच एक बातमी आहे, चीननी लद्दाख प्रांतामध्ये नव्यानं बांधून 2 काउंटी जाहीर केल्या. या चीनच्या 2 नवीन काउंटीज असतील असं त्यांनी जाहीर केलंय लद्दाखमध्ये बांधकाम करून. आणि हे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, मान्य केलं. Have seen the announcement pertaining to the establishment of 2 new counties in Hotan Prefecture of China. Parts of jurisdiction of these so-called counties fall in India's Union Territory of Ladakh. We have never accepted the illegal Chinese occupation of Indian territory in this area. Creation of new counties will neither have a bearing on India's long-standing and consistent position regarding our sovereignty over the area, nor lend legitimacy to China's illegal and forcible occupation of the same. आणि हा बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल आपल्याला सांगतो, ना कोई घुसा था ना कोई घुसा है. आणि 2 नव्यान काउंटीज चीननी लद्दाखमध्ये बांधल्या, अनाऊन्स सुद्धा केल्या त्यांच्या नकाशात म्हणून. चीन काय करतंय, त्यांना लाख नाही, लाख तुम्हाला मला सामान्य नागरिकाला दाखवायचा डोळा.
त्याच्या रक्तावर पण टॅक्स गोळा करायचा, ब्लड बँकेच्या, त्याच्या प्रत्येक गोष्टीवरून कर गोळा करायचा आणि तुंबड्या भरायच्या अदानी आणि अंबानीच्या. इतक्या गलिच्छ थराला राजकारण आलेलं आहे. हा नॉन बायोलॉजिकल म्हणत होता ना, मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स. एक्झॅक्टली उलट चाललेलं आहे. मॅक्सिमम गव्हर्नमेंट आणि मिनिमम गव्हर्नन्स. लोक मरणार नाहीत एवढंच फक्त, आणि आश्रित राहतील सत्तेचे, सत्तेच्या दयेवर, सत्तेच्या मर्जीवर आणि सत्तेच्या कृपेवरती फक्त जिवंत राहतील. एवढंच फक्त ते करणार. कारण मग हे बाहेरचं बाकी सगळं करता येतं. हे होऊ द्यायचं की नाही याच्याबद्दल आपण आवाज उठवायचे की नाही, आपण आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जागं करायचंय की नाही, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबातल्या लोकांना आपण गदा गदा हलवून जागं करणं भाग आहे. अन्यथा हा देश आता म्हणजे मुंबईचं काय, कशा जमिनी वाटल्या आहेत की मुंबई गुजरातची नाही झाली, पण मुंबई गुजराथ्यांची करून टाकायची. हे मात्र नरेंद्र मोदी आणि त्याचा एजंट असलेला देवेंद्र फडणवीस हे सर्रास करतायत. तुम्ही जागे होणार का, हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आज इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना त्याची लिंक शेअर करा. सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा आणि जास्तीत जास्त जणांनी हे व्हिडिओज लाईक सुद्धा करा. हा आवाज वाढणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं हे खूप महत्वाचं आहे. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.